हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी प्रिया कुठार व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तुम्ही सगळे कसे आहात? अपेक्षा करते की मस्तच असाल. तर आज लवकर उठून ना आम्ही ब्रश वगैरे करून बसलेलो होतो. फक्त फ्रेश होऊन आंघोळ राहिली होती बाकी. तर इथं मस्तपैकी मी खुशीसाठी म्हणजे सगळ्यांसाठीच एक हेल्दी नाश्ता असा बनवत होते. तर खूप दिवस झालं चालू होतं खुशीचं की हे बनव ते बनवूनच एका सुट्ट्या चालू आहेत, तर त्याच्यामुळे तिला सध्या असं वाटत असेल. आणि उन्हाळ्यामध्ये जास्ती जेवण पण जात नाही, चपाती वगैरे. तर त्याच्यामुळे तिचं हे चालू होतं. म्हटलं आज तुझं स्वप्न नक्की पूर्ण होईल बाई. म्हटलं तू आज लवकर उठ म्हटलं. तर तिनं पहा लवकर उठून ब्रश करून माझ्यासोबत इथं किचन ओट्यावर येऊन बसलेली आहे की मम्मा तुझी काही हेल्प करू का. मी म्हटलं काही नको, तू फक्त निवांत शांत माझ्याशी गप्पा मारीत बस म्हटलं. तर मला इथं सँडविच बनवायचं होतं. तर रात्रीच यांनी सामान आणून दिलेलं होतं मला. तर इथं कांदा टोमॅटो वगैरे मी ते आपली चिप्स करायची खिसणी असते ना, तर त्याच्याने मी हे खिसत होते. तर माझ्याकडून एक चूक झाली की कांद्याला ना असं गोल चिरायचा होता, परंतु माझी रोजची सवय इथं बघा नडली ती सवय. मी त्याला उभाच म्हणजे असं कांदा चिरला नॉर्मल आपण भज्याला वगैरे कसं चिरतात तसा लांबका. तर असं म्हटलं. खुशीनं मला परत म्हटली की मम्मा गोल चिरायचा असतो ग मम्मा असं. मी म्हटलं हो बाबा मला माहीत नाही, सॉरी सॉरी म्हटलं. तर मग इथं मी टोमॅटो काय म्हणजे असं खिसत नव्हते, तर मी टोमॅटोला चाकूनी असं म्हणजे त्याला हाताने कापलं गोल वगैरे. आणि परत इथं शेवटी मी कोबी थोडंसं घेतले, कारण शिमला मिर्च लागतो. तर माझी शिमला मिर्च संपलेली होती, मी भाजी केली होती त्याची. तर इथं कोबी होती म्हणून मी कोबी घेतली ऑप्शनला. तर इथं मी म्हणजे एक एक ब्रेड वगैरे असं म्हणजे भाजून वगैरे करते, परंतु खुशीला हे भाजणं असं नको वाटत होतं. तिला पट्टमनी करून दे मला असं झालं होतं. तर असं लहान लेकरं असल्यास थोडंफार असतंच म्हणा. पण मी तर तिच्या गडबडीच्या नादामध्ये ना इतकं मी फास्ट करत होते. म्हणलं खुशी थोडंसं थांब मी बनवते व्यवस्थित म्हटलं. तर तिनं ब्रेडसुद्धा मला असं भाजू दिलं नाही. थोडंसं तव्यावरती ब्रेड टाकायचं, सॉरी बटर टाकायचं आणि हे जे ब्रेड आहेत ना ते ह्याला असं एकदम थोडंसं कडक होईपर्यंत थोडंसं भाजून घ्यायचं. पण खुशीला असं नको होतं, तिला फक्त सॉस वगैरे लाव आणि साधं निर्मल म्हणजे साधं सोपं कसं असतं ना तर तसंच ते बनव. परंतु कांदा टोमॅटो हे कच्चे असतात ना, तर ते खाताना खूपच असं करकर लागत होतं. मी पण एक खाऊन बघितलं, परत तिला तसंच ते आवडलं. म्हटलं खा बाई तुला आवडाले. तर मग परत मी काय केलं नेक्स्ट टाईमला हे थोडंसं कांदा म्हणजे हे तिचं अगोदर मी तयार केले व्यवस्थित आणि परत मी ह्याला थोडंसं बटरने थोडंसं वरतून तर थोडंसं मी भाजून घेते असं म्हटलं. तर कशी बशी ती तयार झाली आणि तिला मी दिलं. आणि आता हे पुढचं चालू होतं माझं. तर तर इथं माझ्यासाठी आणि अहोंसाठी मला बनवायचं होतं. तर थोडंसं मी इथं बटर टाकून थोडंसं ते गरम करून घेतले ब्रेड, कारण कच्चे असं थोडंसं म्हणजे एक एक कच्ची टेस्ट लागते म्हणून थोडंसं बटर टाकायचं आणि थोडंसं हे ब्रेड थोडंसं रोस्ट म्हणजे थोडंसं एकदम खालतून वरतून थोडंसं ह्याला फ्राय करून घ्यायचं. तर खुशीचं पण थोडंसं मी फ्राय केले होते. आणि आतमधलं जे कोबी आणि टोमॅटो कांदा जे होतं ना, तर त्याला पण मी शेवटी थोडंसं गरम करून घेतलं बटर टाकून, कारण इतकं ते म्हणजे असं करकर लागत होतं ना खात्या वेळेस. म्हटलं की नाही म्हटलं परत मला म्हणजे ह्यांना पण करायचं होतं. बँकेमधून ह्याने अगोदर गेले होते सुरुवातीला, परत येतो मी सांगितले होते त्याने. म्हणून मग आमच्या दोघांसाठी मी थोडंसं ते भाजून वगैरे घेतलं आणि मग परत केलं, कारण हे इन्स्टंट असं खूप हेल्दी असतं. असं नॉर्मली तर आपण कधी टोमॅटो किंवा कांदा आणि कोबी तर खातच नाहीत. मग हे फायनली असं काहीतरी निवडावं लागतं, कसं तरी पोटात आपल्याला लहान लेकरांच्या असो किंवा आपल्या मनाचं काहीतरी नवीन असतं ना थोडंफार. म्हणून मग असू दे म्हटलं एक दिवस. इथं मला खुशी सांगत होती की मम्मा तू ह्या बटरला असं दर आणि गोल गोल फिरव. तर हे सगळे शॉर्ट पाहण्याचे परिणाम आहेत बरं का. तर शॉर्टमध्ये जसं काही येतं वगैरे सध्या तर ते खाण्याचंच येत आहे. काय ते रॉक पेपर सीझर आणि स्टोन काहीतरी येत आहे ना, स्टोन पेपर सीझर वगैरे. तर शेवटी तिनं सुद्धा हे गेम खेळली खुशीनं माझ्यासोबत. मी काय ते शूट नाही केलं बरं का. तर असं म्हटलं. इथं आता थोडंसं
ब्रेकफास्ट वगैरे करून झाल्यानंतर माझे कपडे भांडे स्वयंपाक राहिला होता. फक्त मी सकाळचा नाश्ता इथं करून बसलेली होती. तर खुशीनं पहा मला कसं कामाला लावलेलं आहे. तर मम्मा माझ्यासोबत तू इथं कॅरम खेळ म्हटली. ठीक आहे म्हटलं. सध्या आता तिच्यासोबतच इतकं टाईमपास होतोय ना की म्हणजे तिच्यासोबतच दिवस उगवतोय आणि तिच्यासोबतच दिवस असं जातोय असं झालं आहे. परंतु असं म्हटलं ऊन आहे सध्या बाहेर खूप, तर उन्हामध्ये जा खेळायला वगैरे म्हणण्यापेक्षा घरात बसून थोडंसं आपण पण खेळलं तर टाईम जातो वगैरे. तर तुम्ही पाहू शकाल खुशीचा शॉट कसा आहे कॅरम खेळते वेळेस. तर तिला अगोदर येत नव्हतं बरं का, परंतु तिला खेळून खेळून इतकी प्रॅक्टिस झाली ना. त्याच्यासोबत मी खेळते, कधी खुशीचे बाबा खेळतात. खूप छान तिनं आता शिकली आहे खेळायला. माझ्याकडून ते कॉईन जात नव्हते, परंतु खुशीकडून पाहू शकता तुम्ही कसे चालले तिचे कॉईन पटापटा. इतकी अशी एकदम एक्सपर्ट झाले ना ह्या गेममध्ये तिनं. तर मला सांगत होती की मम्मा हे असं मारायचं, मम्मा हे ते तसं वगैरे. ठीक आहे म्हटलं. तर इथं शेवटी माझ्या काही कॉईन जात नव्हत्या, खुशीच्याच साऱ्या कॉईन जात होत्या. म्हटलं मी हारण्यापेक्षा ह्याच्यावर आपण थोडीशी पावडर टाकूयात म्हटलं. तर इथं पावडर पण माझ्याकडून थोडीशी जास्तीच पडली गेली. तर खुशीचे शॉट बघा तुम्ही फक्त किती छान खेळत आहे. आणि इथं पाहू शकता तिनं इथं 50 काढलेत, तर इथं माझी फक्त आणि फक्त 20च निघाले आहेत. तर असं इथं मला थोडंसं मी म्हटलं की मी काय तुला आता हरत आहे बाई, म्हटलं मला हरायचं नाही आहे म्हटलं. म्हणून इथं मी थोडंसं वरती पावडर टाकलं. कॅरमचंच हे पावडर असतं बरं का. तर इथं व्यवस्थित पावडर वगैरे टाकलं. म्हणजे असं सध्या घरात बसून इतका टाईमपास होतोय ना की काय सांगायचं आहे. तर असं म्हटलं सध्या सुट्ट्या आहेत आणि आता सुट्ट्या पण बहुतेक वाढलेल्या आहेत डेट, असं मी ऐकलं होतं. कारण उन्हाळा खूप आहे. तर 15 जूनपासून चालू होण्यापेक्षा आय थिंक काहीतरी डेट पुढे गेली असं न्यूजला मी ऐकलं होतं. तर असं म्हटलं सध्या आता अभ्यास वगैरे तर नाही आहे म्हटलं, तर आपण असं गेम वगैरे खेळून असं टाईमपास करू शकतो लेकरांसोबत. कारण की ऊन आहे, उन्हामध्ये बाहेर खेळायला नाही पाठवायचं, तर त्याच्यामुळे. आणि परत तिच्यासोबत मी नाही ना खेळलं, मग परत ओरडती की तू माझ्यासोबत खेळत नाही वगैरे असं तसं. हिची मम्मा बघ किती खेळती वगैरे. मग मला तिच्यासोबत असं खेळावंच लागतं, माझं नाविलाजच आहे. तर असं खेळणं वगैरे झाल्यानंतर मला ह्यांचा कॉल आला की एक बनव म्हणून. त्याच्यासाठी पण एक ब्रेकफास्ट बनवलं. येता येता ह्याने असे मस्तपैकी असे आंबे आणले होते ना, तर मला इतकं छान हे आंबे लागत होते, एकदम गोड टेस्टी. तर मी ह्याचं रस वगैरे नाही बनवलं, मस्तपैकी ह्यांना नाश्त्याला दिला आणि मी तर आंबे खायले. तर आंबे चिरून वगैरे खाण्यापेक्षा ना हे असं पिकवून खायलाच मजा आहे बरं का. मी तर असंच नेहमी खाते, पिकवूनच आंबे. तर म्हणजे चिरून पण खाते, पण जास्ती तर रस करताना आपण चिरतोच वगैरे, परंतु हे जे पिकलेले आंबे आहेत ना, हे असंच खाण्यामध्ये मजा आहे बरं का. मला तर ह्या असेच आंबे आवडतात. रोज जरी आंबे दिले ना तर मी नाही म्हणणार नाही आहे बरं का. तर इथं सांगत होते ह्यांच्या बँकेचं वगैरे असं तसं सध्या मीटिंग आहे, काम आहे हे वगैरे. तर असंच आमची थोडीशी बडबड चालू होती, बोलत वगैरे आमचं खाणं पिणं चालू होतं. तर खुशी गेली होती तिच्या फ्रेंडकडे खेळायला. तिच्या फ्रेंडच्या घरी एक छोटंसं डॉग आला आहे. म्हणजे त्यांनी आणले नाही आहेत, ते एक म्हणजे फिरत फिरत एक आलं होतं एक वेळेस, एका मुलाने आणलं होतं. तुम्ही घ्याल का? मी त्याला नाही म्हणलं होतं. त्याला म्हणजे मी त्या डॉगला असं चपाती पाणी वगैरे दिलं होतं, दूध. परंतु ते शेजारी नेल्यानंतर त्या काकूने त्याला ठेवूनच घेतलं बरं का. इथं ठेव, मी ह्याला सांभाळते म्हटलं. त्यांच्या घरी पण लहान लेकरं आहेत, तर त्यांना फार आवडतात वाटतं डॉग वगैरे. तर इथं पहा आता खुशी आली होती खेळून वगैरे झाल्यानंतर ना, आंबे खात होते मी. तर तिनं पण लगेच बसली. तर तिचं एक क्वेश्चन होतं की आंबे खाताना चेहरा का असा घाण होतो मम्मा सांग म्हणून. तर मी म्हटलं तू खाण्याचं काम कर, चेहरा परत मी तुझा धुते असं म्हटलं. तर आता सगळं ह्यांनी पण गेले होते. परत अचानक भयानक ना खुशीला असं
फोटो बघण्याचं कसा काय आलं मनामध्ये कोणास ठाऊक. सगळी कपाटातली फोटो काढली लहानपणीची, त्याची, माझ्या लग्नाची, माझे डोहाळ जेवणाची वगैरे, म्हणजे माझ्या डिलिव्हरीतले आहेत पहा हे फोटो. तर ती खुशी आहे, मी आहे. तर खुशीला मी राधा बनवलेली होती. तर तिचं स्कूलला जाण्याचा पहिला दिवस वगैरे, आणि इथं गुढीपाडवा होता, तर त्यावेळेस पण आम्ही फोटोशूट केले होते. तर हे ना मी एका व्लॉगमध्ये मी नक्की हे सगळं शेअर करेन तुमच्याशी. लग्नाचे वगैरे फोटोज आहेत सगळे. हे गुढीपाडव्याची तिचं आम्ही सेलिब्रेट केलेलं. परत पहिल्या बड्डेचा केक वगैरे हा पहा, इतका मस्त तिचा केक होता ना. डॉल होती, ह्यांनी आणलं होतं, इतकं मस्त ती दिसत होती. पहिला बड्डे होता तिचा हा. खूप गोड होती बरं का खुशी, खूप म्हणजे खूप. हा पहा तिचा केक होता. तर एक वेळेस मी नक्की शेअर करेन एका व्लॉगमध्ये. तर हे पहा, हे माझे डोहाळ जेवणाचे होते. तर त्यावेळेस मी इतकी जाड झाले होते ना, अक्षरशः माझं वजन 70 किलो झालं होतं. तर खूप हेल्दी अशी गोबी गोबी मी झाले होते त्यावेळेस. परत कमी केले मी वजन. खूप छान मेमरी होती. मी सुद्धा परत बघत बसले, थोडंसं शॉर्ट तुमच्यासाठी घ्यावं म्हटलं. तर आता चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा, आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.